कोणतंही लोणचं वर्षभर दीर्घकाळ टिकवण्यासाठी ते तेलामध्ये मुरवलं जातं. म्हणून लोणचं किती जरी चटकदार असलं तरी रोज रोज खाणं शरीरासाठी अपायकारकच असतं. परंतु आज आपण जे लोणचं पाहणार आहोत ना, ते लोणचं दीर्घकाळ वर्षभर टिकवण्यासाठी तेलाच्या एकाही थेंबाचा वापर करणार नाही आहोत. आज आपण तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता गोड आंबट तिखट चटपटीत असं लिंबाचं लोणचं पाहणार आहोत. ते सुद्धा लिंबाच्या फोडी न वाफवता न शिजवता, अगदी पारंपरिक नैसर्गिक पद्धतीनं, ते सुद्धा लोणच्याच्या मसाल्यासहित. लिंबू खरेदी करण्यापासून लोणचं सुयोग्य पद्धतीनं कसं करायचं, ते दीर्घकाळ टिकवायचं कसं, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. लिंबू न वाफवता न शिजवता तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीचं गोड आंबट तिखट चटपटीत लिंबाचं लोणचं. लिंबू अजिबात न शिजवता तेलाचा एकही थेंब न वापरता पारंपरिक पद्धतीनं लिंबाचं लोणचं करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला मध्यम आकाराची कडक परंतु रसरशीत लिंब घ्यायची आहेत. ही लिंब आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि स्वच्छ सुती कापडानं पुसून घ्यायची आहेत, कोरडी करून घ्यायची आहेत. पाण्याचा एकही थेंब काय कोणाही राहता कामा नये. लिंबांव्यतिरिक्त इथे आपल्याला 8 चमचे बारीक मीठ घ्यायचे, 1 चमचा हळद घ्यायची आहे आणि 1 चमचा हिंग घ्यायचा आहे. आपण ज्या चमच्यानं रोज पोहे खातो ना, त्याच रेग्युलर चमच्याचा इथे वापर करायचा आहे. ग्रॅममध्ये म्हणाल तर 90 ग्रॅम बारीक मीठ घेतले, 5 ग्रॅम हळद घेतली आणि 5 ग्रॅम हिंग घेतलाय. आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला मीठ हळद आणि हिंग घालायचे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला मंद आचेवर 2-3 मिनिटं एकसारखे परतून घ्यायचे. यामध्ये जर चुकून काही मॉइश्चर असेल तर ते उडून जावं म्हणून आपल्याला हे तीनही जिन्नस फक्त गरम करून घ्यायचे. थोडंसं जरी मॉइश्चर राहिलं ना तर आपलं लिंबाचं लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे. तीनही जिन्नस गरम झाल्यानंतर हे जिन्नस आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. जोपर्यंत हे तीनही जिन्नस पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला लिंब चिरून घ्यायचे आणि चिरून झाल्यानंतर या लिंबाच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्यात. भाजी मंडईतून लिंबू विकत घेताना शक्यतो डागविरहित पिवळी धमक आणि कडक लिंब घ्यायची आहेत. आणि लिंब घेताना आपल्याला पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत. पातळ सालीच्याच लिंबाचं लोणचं केलं जातं. त्यासाठी हे पहा, प्रत्येक लिंबू आपल्याला अशा पद्धतीनं दाबून पाहायचं आहे. लिंबू दाबल्यावर लगेच लक्षात येतं की हे पातळ सालीचं लिंबू आहे की जाड सालीचं. आता जानेवारीनंतर जी मार्केटमध्ये लिंब येतात ना, ती पातळ सालीचीच असतात, परंतु तरीसुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता यातली 2 लिंब बाजूला काढून ठेवायची आहेत आणि बाकीची सगळीच्या सगळी म्हणजे 23 लिंब आपल्याला चिरून घ्यायची आहेत आणि त्यातील सगळ्या बिया काढून टाकायच्यात. लिंब चिरण्यासाठी आपण जे पॅड आणि सुरी वापरणार ना, ते पूर्णपणे कोरडे असायला हवेत. प्रत्येक लिंबू आडवं चिरून त्याचे 2 भाग करून घ्यायचे. लिंबाच्या मध्यभागी प्रत्येक पेरामध्ये एक बी असते. काही बिया छोट्या असतात, काही मोठ्या असतात, काही डोळ्यांना सहज दिसतात तर काही दिसत नाही. ते आपल्याला एकदा चेक करायचे. आतपर्यंत सुरी घालायची आणि आपल्याला या लिंबाच्या बिया काढून घ्यायच्यात. लक्षात ठेवा, आपल्याला लिंबातील प्रत्येक बी काढायची. अगदी छोट्यात छोटी बी असेल ना, ती सुद्धा काढायची. एवढं सगळं मी का सांगतोय तर लिंबाच्या बिया असतात ना, त्या खूप कडू असतात. एक जरी बी राहिली ना तरी आपलं पूर्ण लिंबाचं लोणचं कडू होऊ शकतं. म्हणून आपल्याला छोट्यात छोटी बी सुद्धा अगदी काळजीपूर्वक काढून घ्यायची आहे. सुरुवातीला 2 भागांमधील बिया काढून घ्यायच्यात, नंतर 2 भागांचे 4 भाग करायचे. असे लिंबाचे आपल्याला 8 भाग करायचे आणि हळूहळू सगळ्या फोडींमधले बिया काढून घ्यायच्या. सगळ्या लिंबांच्या मी 8 फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकलेल्या आहेत. या लिंबाच्या फोडी आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्यात आणि ज्यामध्ये आपल्याला लोणचं स्टोअर करायचं आहे ना, ती काचेची बरणी घ्यायची आणि आता ही काचेची बरणी आपल्याला स्टरलाइज करून घ्यायची आहे, म्हणजे निर्जंतुक करून घ्यायची आहे. त्यासाठी काचेची बरणी आपल्याला गरम पाण्यानं 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायची आणि कोरड्या स्वच्छ कापडानं कोरडी करून घ्यायची. अगदी कण न कण पाणी काढून टाकायचे. पूर्णपणे कोरडी करून घेतलेली काचेची बरणी आणि बरणीचं झाकण आपल्याला कमीत कमी 2 तासांसाठी कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 दिवस देखील ठेवू शकता. अशा प्रकारे काचेची बरणी पूर्णपणे कोरडी करून घेतल्यानंतर आता काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्याला कोळशाचा निखारा घालायचा आहे आणि या कोळशाच्या निखारावर आपल्याला अगदी पाव चमचा तेल आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. मग स्मोक तयार होईल, म्हणजे धूर तयार होईल. या धुरावर आपल्याला ही बरणी ठेवायची आहे. हिंग हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. अशा प्रकारे निखाऱ्यावर हिंग घालून धूर केला तर हा धूर सगळ्या बरणीला आतमधून लागतो आणि मग आपलं लोणचं खराब होण्याची शक्यताच नाहीशी होते. पाहिलं ना, बरणीच्या आतमध्ये सगळीकडे धूर पसरला आहे. हा पूर्ण स्मोक निघून जाईपर्यंत आपल्याला ही बरणी अशीच ठेवायची आहे. मध्ये एकदा झाकणाला सुद्धा स्मोक द्यायचा आहे. एवढं सगळं केल्यानंतर का बरं आपलं लोणचं खराब होईल?
लिंबाचं लोणचं स्टोअर करण्यासाठीची आपली काचेची बरणी तयार झालेली आहे. आता एक मोठं स्टेनलेस स्टीलचं बोल घ्यायचं आहे आणि या बोलमध्ये आपल्याला आपण ज्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात आणि त्यांच्या बिया काढून घेतल्यात ना, त्या फोडी या बोलमध्ये घालायच्या. लक्षात ठेवा, यासाठी आपल्याला स्टेनलेस स्टील किंवा काच हे दोनच धातू वापरायचे. इतर कोणत्याही धातूचं भांडं आपल्याला वापरायचं नाहीये, कारण लिंबामध्ये आम्ल असल्यानं ते धातू या लिंबाच्या रसामध्ये उतरतात. स्टेनलेस स्टील किंवा काचेवर ही प्रक्रिया होत नाही. आता यामध्ये आपल्याला आपण मगाशी जे मीठ, हळद आणि हिंग भाजून घेऊन थंड करण्यासाठी बाजूला ठेवले होते ना, ते तीनही जिन्नस यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हा जो हळद, मीठ आणि हिंग यांचा मसाला आहे ना, तो लिंबाच्या प्रत्येक फोडीला लागायला हवा. प्रत्येक लिंबाच्या फोडीच्या अगदी आतपर्यंत हे तीनही जिन्नस जायला हवेत. त्यासाठी या लिंबाच्या फोडी अशा प्रकारे आपल्याला 2-3 मिनिटं खाली वर करत हलवत राहायच्यात. तीनही जिन्नस लिंबांच्या फोडींना अगदी व्यवस्थित लागलेत. लिंबांच्या फोडींना पाणी देखील सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण स्टरलाइज करून घेतलेली काचेची बरणी घ्यायची आहे आणि या बरणीमध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं या लिंबाच्या फोडी भरून घ्यायच्यात. लक्षात ठेवा, आपण जो चमचा वापरणार आहोत ना, तो सुद्धा स्टीलचाच असायला हवा आणि अगदी कोरडा असायला हवा. बरणीमध्ये सगळ्या लिंबाच्या फोडी भरून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं या फोडी आपल्याला अशा पद्धतीनं अगदी हलक्या हातानं दाबून घ्यायच्यात. अशा प्रकारे लिंबाच्या फोडी अगदी हलक्या हातानं दाबून घेतल्या ना, तर मध्ये पोकळी राहणार नाही. लक्षात ठेवा, लिंबामध्ये, मसाल्यामध्ये मध्ये जर हवेची पोकळी राहिली ना, तर तो पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो पोकळी ठेवायची नाही. आता बरणीचं घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही बरणी आपल्याला खाली वर, आडवी तिडवी अशी सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. मिठामुळे लिंबाला पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हळद, हिंग हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. हे सगळे जिन्नस या लिंबांच्या फोडीला अगदी व्यवस्थित लागायला हवे, म्हणून आपल्याला ही बरणी अशा पद्धतीनं हलवून घ्यायची. आता ही बरणी आपल्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस एका स्वच्छ उबदार ठिकाणी ठेवून द्यायची आहे. परंतु आत्ता जशी आपण ही बरणी हलवून घेतली ना, तशी रोज 2 वेळा ही बरणी आपल्याला हलवून घ्यायची आहे. असं केल्यानं काय होईल, मिठामुळे लिंबांच्या फोडींना जे पाणी सुटणार आहे ना, ते सगळ्या फोडींना सगळीकडे एकसारखं लागलं जाईल आणि आपल्या लिंबाच्या फोडी सगळीकडून एकसारख्या बोलल्या जातील, लवकर मऊ पडतील. आता आपण लोणच्यासाठी लागणारा लोणच्याचा मसाला तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एक जाड बुडाचं पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 4 चमचे पिवळी मोहरीची डाळ घालायची आणि ही मोहरीची डाळ आपल्याला मंद आचेवर फक्त 2 मिनिट गरम करून घ्यायची. आपल्याला खमंग खरपूस भाजायची नाही आहे, तर फक्त गरम करून घ्यायची. हे पहा, त्याला चटका बसतो, याचा अर्थ आपली डाळ गरम झाली आहे. आता ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच गरम पॅनमध्ये 2 चमचे धने, 1 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग आणि अगदी चिमूटभर मेथी दाणे घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त मिनिटभर गरम करून घ्यायचे. हे सुद्धा आपल्याला खमंग खरपूस भाजायचे नाही आहेत. हे सगळे जिन्नस जरी कोरडे असले ना, तरी यामध्ये थोडंसं मॉइश्चर असण्याची शक्यता असते, म्हणजे ते ओलसर असण्याची शक्यता असते. त्यातला ओलसरपणा उडून जाण्यासाठी आपण हे फक्त गरम करून घेतोय, कोरडे करून घेतोय. हे पहा, आपले सगळे जिन्नस भाजून झालेत. आता आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता याच गरम पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस देखील आपल्याला मंद आचेवर फक्त गरम करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. आपण जे जिन्नस भाजून घेतले ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे. मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपण जे खडे गरम मसाले गरम करून घेतले होते ना, ते आपल्याला बारीक करून घ्यायचे. बारीक म्हणजे अगदी फाईन बारीक करायचे नाही आहेत, जरा जाडसरच ठेवायचे. आता यामध्ये आपल्याला आपण जी मोहरीची डाळ भाजून घेतली होती ना, ती अर्धी मोहरीची डाळ आणि आपण भाजून घेतलेली तिखट लाल मिरची पावडर आणि हिंग यांचं मिश्रण घालायचं. हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर अगदी 1 सेकंद फिरून घ्यायचे, म्हणजे फक्त मिक्स करून घ्यायचे, बारीक करायचे नाही आहेत. हे पहा, आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. आपला लोणच्याचा मसाला तयार झाला. तयार झालेला हा लोणच्याचा मसाला आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. हे पहा, 8 दिवसांमध्ये लिंबांच्या फोडींना मिठाचं पाणी सुटलं आणि ते पाणी लिंबांच्या फोडींना शोषूनही घेतलंय. सुरुवातीचे 2-3 दिवस भरपूर पाणी सुटतं, परंतु ते सुटलेलं पाणी या लिंबाच्या फोडी शोषून घेतात. आपल्या लिंबाच्या फोडी या पाण्यामध्ये व्यवस्थित मुरल्यात की नाही ते आता आपण एकदा चेक करूया. लिंबांच्या फोडींचे अगदी सहज 2-3 तुकडे होत आहेत. लिंबाच्या फोडी व्यवस्थित मुरलेल्या आहेत. आता या लिंबाच्या फोडी आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला 2 वाट्या म्हणजे साधारणपणे 200 ग्रॅम बारीक चिरलेला सेंद्रिय काळा गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ आपल्याला मंद आचेवर कढईमध्ये वितळून घ्यायचा आहे. आपल्याला गुळाचा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे, तर गूळ फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे. हे पहा, आपला गूळ पातळ झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा गूळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. गुळामुळे आपले लोणचं चविष्ट तर होतंच, शिवाय गूळ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं, त्यामुळे आपले लोणचं खराब होत नाही. जोपर्यंत गूळ पूर्णपणे थंड होतोय तोपर्यंत आपण या ज्या लिंबाच्या फोडी आहेत ना, या लिंबांच्या फोडीवर आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला आणि उरलेली जी मोहरीची डाळ आहे ना, ती घालायची आणि हा सगळा मसाला या लिंबाच्या फोडींमध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा आहे.
एका बाजूला आपला गूळ पूर्णपणे थंड झाला आहे आणि कोरडा देखील झाला आहे. आता हा गूळ आपल्याला या लिंबांच्या फोडीमध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण 25 लिंब घेतली होती आणि त्यातील फक्त 23 लिंबांच्याच फोडी केल्या होत्या. 2 लिंब बाजूला ठेवली होती. आता त्या 2 लिंबाचा रस आपल्याला या गूळ मिक्स केलेल्या लिंबांच्या फोडीमध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाच्या रसामुळे आपल्या लोणचं रसरशीत तर होतंच, शिवाय दीर्घकाळ टिकण्यासही मदत होते. आता हा लिंबाचा रस देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आपण जो अगोदर गूळ मिक्स केला ना, तो अजूनपर्यंत पूर्ण विरघळलेला नाही आहे. लिंबाच्या रसामुळे तो आता लवकर विरघळण्यास मदत होईल. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे, लोणचं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता या बोलवर झाकण ठेवायचं आहे आणि हे लोणचं आपल्याला रात्रभर असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. सकाळी याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि एका कोरड्या स्वच्छ चमच्यानं हे लिंबाचं लोणचं आपल्याला खालपासून वरपर्यंत हलवून घ्यायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आपला गूळ पूर्णपणे विरघळला आहे, त्यामुळे लिंबाचं लोणचं रसरशीत तर झालंच आहे, शिवाय त्याला रंगही मस्त अगदी लालचट्टू आला आहे. आता हे लिंबाचं लोणचं आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला ज्याप्रमाणे ही काचेची बरणी स्टरलाईज म्हणजे निर्जंतुक करून घेतली होती ना, त्याचप्रमाणे पुन्हा स्टरलाईज करून घ्यायची आणि नंतरच त्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं बनवून घ्यायचं आहे. पाहिलं ना तुम्ही, आपण लिंबू अजिबात न वापरता तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता कसं पारंपरिक पद्धतीनं लिंबाचं लोणचं तयार केलं आहे. आता बरणीचं झाकण लावायचं आहे आणि ही बरणी आपल्याला एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवून द्यायची आहे. विश्वास ठेवा, तेलाचा एकही थेंब न वापरता जरी आपण हे लोणचं तयार केलं असलं ना, तरी हे लोणचं वर्षभर अजिबात खराब होत नाही, दीर्घकाळ टिकतं. परंतु लोणचं वापरताना मात्र काही गोष्टींची नक्की काळजी घ्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे लिंबाचं लोणचं जर आपल्याला रोज खायचं असेल तर 4-5 दिवस पुरेल इतक्या छोट्याशा बरणीमध्ये आपल्याला हे लिंबाचं लोणचं काढून घ्यायचं आहे. लोणचं काढताना जो चमचा वापरणार आहोत ना, तो कोरडा आणि स्वच्छ असायला हवा. लोणचं काढून घेतल्यानंतर झाकण पुन्हा अगदी व्यवस्थित लावायचं आहे, घट्ट लावायचं आहे. आणि ही लोणच्याची बरणी आपल्याला एखाद्या स्वच्छ कोरड्या ठिकाणी म्हणजे पाण्याचा अभाव असलेल्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं लिंबाचं लोणचं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.